श्री गुरुराये मज कृपा केली, श्री गुरुराये मज कृपा केली, मुख्य सांगितली प्रेम खून, अद्वैताचा भाव शुद्ध दाखविला, अद्वैताचा भाव शुद्ध दाखविला, तेने अनेकाला भुले नामे. श्री गुरु साखरे धन्य केली कृपा, श्री गुरु साखरे धन्य केली कृपा, त्रिभुवन दीपा सांगितले, अद्वैताचा भाव शुद्ध दाखविला, तेने अनेकाला बोले नामे. भगवान म्हणे होईल आत्मस्तुती, भगवान म्हणे होईल आत्मस्तुती, म्हणून विश्रांती वाणीसी हे. अद्वैताचा भाव शुद्ध दाखविला, तेने अनेकाला भुले नामे. विठ्ठल 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 हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल भगवान. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं योलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. विनायकं गुरुनौमि साखरे नाम विश्रुतं, येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति. साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं, विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये. वंशी विभूषितकरां नवनीरदाभात्, पीताम्बरधरुणबिम्बफलाधरोष्ठात्. पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात्, कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने. श्री संताची या माथा चरणावरी, श्री संताची या माथा चरणावरी, श्री संताच्या माता चरणावरी, श्री संताच्या माता चरणावरी. साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत, विश्रांती पावलो सांभाळा उतरी, विश्रांती पावलो सांभाळा उतरी. साष्टांग हे दंडवत, साष्टांग हे करी दंडवत, विश्रांती पावलो सांभाळा उतरी, हे विश्रांती पावलो सांभाळा उतरी. आत्मरूप गणेशू केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेचे बंधू श्रीचरण श्री गुरुचे ते नमस्कार होणे आता. श्री गुरु राये मज कृपा केली, मुख्य सांगितली प्रेम खून, अद्वैताचा भाव शुद्ध दाखविला, तेने अनेकाला भुले नामे. प्रस्तुत स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग. महाराष्ट्रामध्ये वेदांताचा प्रचार प्रसार ज्या घराण्याने केला, असं एकमेव घराणा जर कोणता असेल तर ते साखरे घराणा आहे, अर्थात साधक आश्रम आहे. म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेदांत अगदी घराघरात पोहोचण्याचं काम ज्या साधक आश्रमाने केलं, आणि त्यात साधक आश्रमाचं एक रत्न अर्थात आमचे ज्येष्ठ गुरुबंधू हरिभक्तीपरायण भगवान महाराज, आणि त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारची ग्रंथ रचना केली. पैकी त्यांनी एक स्वतंत्र अशी काय की गाथ्याची एक वाङ्मयीन मूर्ती या ठिकाणी तयार केली. मला वाटतं महाराष्ट्रामध्ये बऱ्याच लोकांना कधी कधी मी इकडे आल्यानंतर बरेच लोक म्हणे अभंग कोणता घेणार. पण आता गंमत असे की आता आमच्याच घरातला कार्यक्रम असल्यामुळं तिथं काही कोणाचं काही मानायची काही गरज नाही. ते बरं बुरं सगळं आमचंच असल्यामुळं काहीच पण आता जास्त सांगायची गरज नाही. विठाला 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 विठाला
गुरुबंधू आहे, एक फक्कड महात्मा आहे. मला वाटतं जीवनामध्ये वैराग्य कसं असतं हे त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये दाखवून दिलेलं आहे. आणि त्यांच्या पाठीमागं कुठली तरी शक्ती आहे, म्हणूनच आज आपल्याला हे सगळं रूप दिसतं आहे. उगीच काहीतरी कुणीतरी उठावं आणि काही करावं अशातला काही भाग नाही आहे. कारण ईश्वरसुद्धा कोणत्याही माणसाकडून कोणतं काम करून घेत नाही. ज्याची योग्यता असेल त्याच व्यक्तीकडून ते काम करून घेतात. आणि म्हणून परमस्नेह आदरणीय हरिभक्तीपरायण, ज्यांना कुठल्याही प्रकारचे विशेषण दिले तरी कमी पडतील असे आमचे परमस्नेह आदरणीय भगवान महाराज. आणि त्यांनी जी काही अभंग गाथा तयार केलेली त्यातील हा एक श्रीगुरूची त्यांच्यावर झालेली जी कृपा आहे आणि त्यांना आलेली जी अनुभूती आहे त्या अनुभूतीचं चिंतन करणारा हा अभंग आहे. विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. कार्यक्रमाचा प्रवृत्तीनिमित्त आपल्या सर्वांना ज्ञात आहे की ब्रह्मलीन सद्गुरू किसन महाराज साखरे त्यांचा प्रथम काय की पुण्यस्मरण अर्थात पुण्यतिथी साजरी होते आहे. मला वाटतं महाराज गेल्यानंतर, महाराज ब्रह्मीभूत झाल्यानंतर, जसं साधकाश्रमामध्ये सुद्धा आता काय पुण्यस्मरण चालू आहे, पण महाराष्ट्रामध्ये हा पहिलाच कार्यक्रम असेल पुण्यतिथीचा किंवा आश्रम सोडून बाजूला गुरुवर्य किसन महाराज साखरे यांची पुण्यतिथी आहे. आणि म्हणून अनंतकाल दीर्घकाल मला वाटतं ही इतिहासात काय होईल की नोंद होईल की या सिद्धांत आश्रमामध्ये महाराज गेल्यानंतर पहिल्या पुण्यतिथीपासून ही पुण्यतिथी साजरी सुरू केली. ही मला वाटतं आपल्या इतिहासात काय होणार आहे की नोंद होणार आहे. आणि म्हणून ज्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आता टाळ्या वाजवल्या तर आता नको वाजवा, टाळ्या वाजवत फक्त विठ्ठल विठ्ठल म्हटल्यावर वाजायचे, वाजत नाही. विठाला 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 महाराजांची पुण्यतिथी आहे. बरगतचा असा कार्यक्रम आहे. आणि या कार्यक्रमामध्ये आमचे परमस्नेह गणेश महाराज आंबे टाकळीकर, आमचे वैभव महाराज असतील यांच्याद्वारा माझ्याकडे सेवा. कितवा दिवस आहे आज? चौथा दिवस आहे. आणि चौथ्या दिवशीची कीर्तन रूपी सेवा माझ्याकडे आहे. मराठवाड्यातले सगळे पैलवान असल्यामुळे काही अडचण नाही. निवृत्ती दादा लकडे आमचा माझीच नातूच म्हटलं तर काही हरकत नाही. तो मला लग्न झालं नाही पण पुतण्याचा पोरगा आहे, नाही तर पुन्हा अडचण येईल तुम्हाला महाराजच लग्न झालं काय. भगवान बाबां मी सारखाच आहे. विठाला विठाला काय ना गावचं महेश महाराज आहे. गाव कोणतं आहे? मोदरी का? बरोबर. विठाला गुरुबंधू विलास महाराज आहे. असे अनेक या ठिकाणी थोर मंडळी आहे. आणि माझ्याकडे ही सेवा आहे. खरं तर महाराष्ट्रामध्ये किंबहुना संपूर्ण भारतवर्षामध्ये श्रीगुरू साखरे महाराज कसं होतं हे काही सांगण्याची गरज नाही. मला तर एकाच वाक्यात एवढं बोलावं लागेल की महाराजांना कोणाची उपमा द्यावी हे सुद्धा नाही आहे. आणि महाराज कोण म्हणजे दुसऱ्याला महाराजांची उपमा द्यावी असंही जमणार नाही. आज पण असं ठरवलं की बा या माणसाला महाराजाची उपमा द्यावी, की महाराज त्यांच्यासारखे होते असं नाही आणि महाराजासारखा हा आहे असंही नाही. जसं ब्रह्म हे अनुपमेय आहे. काही काही गोष्टी अशा असतात की त्या गोष्टीला कुठल्याही प्रकारची उपमा देता येत नाही आहे. माऊलीने बऱ्याच काही ओव्या लिहिल्या. माऊली म्हणतात राम रावणाचं जो युद्ध झालं तर त्या राम रावणाच्या युद्धाला उपमा देता येत नाही. राम रावण झुंजी नेले जैसे. किंवा अमृत कसं आहे असं जर एखाद्याला विचारलं तर त्याला मला वाटतं कशाचीच उपमा देता येत नाही. जैसी अमृताची चवी निवडी जे ते अमृताची सारीखी म्हणजे तैसे ज्ञान हे उपमे जे ज्ञानेशीची. महाराज म्हणतात अमृत हे अमृतासारखंच आहे, तसं ज्ञान हे ज्ञानासारखंच आहे, त्याला कोणाची उपमा देता येत नाही. आणि तसं जर विचारलं की बा साखरे महाराज कसे होते, तर साखरे महाराज हे फक्त साखरे महाराजच होते. या जगामध्ये कोणत्याही महाराजाची उपमा महाराजाला देता येत नाही किंवा एखाद्या कोणत्या पदार्थाला महाराजाची उपमा देता येत नाही. महाराजालाही सुद्धा कोणत्या पदार्थाची उपमा देता येत नाही. विठाला विठाला आता महाराजांच्या तिथं आम्ही काही शिकल्यामुळं महाराज सांगायचे की महाराजांचं व्यक्तिमत्व कसं होतं. तर मला वाटतं आमच्या वाणीद्वारे सांगितलं, किती सांगितलं ते कमी पडणार आहे. पण महाराज नेहमी सांगायचं, त्यांचं वाक्य असल्यामुळे मी सांगतो की मनुष्यानं चौरंग चेहरा असावं. चौरंग चेहरा म्हणजे काय की ज्या दगडाला चारही बाजू त्याच्या वळंब्यात आणि गुन्ह्यात राहतात त्याला काय म्हणायचं, चौरंग चेहरा. आणि महाराजाचे एक वाक्य असायचं विलास महाराज की तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करतात त्या क्षेत्राच्या रेषा पुसटशा असता कामाने त्या स्पष्ट असायला पाहिजे. गायन करता का ती रेषा स्पष्ट असायला पाहिजे, वाजवता का ती रेषा स्पष्ट असायला पाहिजे, कीर्तन करता का ती तुमचं कसं असायला पाहिजे स्पष्ट, शेती करता का
थोडं थोडं येतं आणि थोडं थोडं येत नाही असं कधी नाही पाहिजे. आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करतो त्या क्षेत्रातलं पूर्णचे पूर्ण माणसाला ज्ञान असायला पाहिजे. आणि म्हणून चौरंगच्या राजाला आपण म्हणतो, मला वाटतं स्वरातालाचं ज्ञान महाराज एवढे जगात कोणालाच नव्हतं. इतका त्या ठिकाणी निसंदिग्ध स्वर, केसा एवढं सुद्धा त्यांना स्वर खाली कवर चलत नव्हता. त्यांच्या जर चाली ऐकल्या ना तुम्ही, तर एवढ्या सांप्रदायिक चाली की मी तो म्हणतो पाषाण हृदय माणसाला सुद्धा समाधी लागेल एवढे त्यांच्या सांप्रदायिक काय की चाली आहे. आणि तत्वज्ञानाच्या बाबतीत तर काही विचारायची गरजच नाही महाराज. तुका तरी सहज बोले वाणी, त्याचे घरी वेदांत वाहे पाने. महाराजांची ओघवती वाणी अशी सरळ जरी चालली तर ते वाणी वेदांत तिथे काय करत होतं महाराज, पाणी भरीत होता. विठ्ठला विठ्ठला मृत्यू लोकाचा नियम आहे की महाराज आज जरी आपल्यामध्ये मला वाटतं स्थूल दृष्टीनं जरी नसेल ते विषयाचे समजा आपल्या ते नेत्रेंद्रियाचे विषय जरी नसेल तरी ते महाराज स्वरूपाने मात्र आपल्यामध्ये आहे. आणि त्यांच्या विचाराने त्यांनी घालून दिलेली जी परंपरा आहे त्या परंपरेच्या रूपाने ते आजही आपल्यामध्ये आहेत. आणि म्हणून महाराजांकडे मला वाटतं प्रथमतः घडलेला चौरंगचे राजवर कोण असेल तर आमचे भगवान बाबा आहे. हा चौरंगचे रेवते महाराज सगळ्या बाबतीमध्ये काय की त्या ठिकाणी परफेक्ट असे. विठाला विठाला एक निर्लोभी व्यक्तिमत्व आहे. मला वाटतं अतिशय वैराग्यवान व्यक्तिमत्व आहे. आणि ज्याला आपण नम्रता म्हणतो ती नम्रता बघायची असेल तर महाराजाकडे. मला तर असंच आश्चर्य वाटलं, महाराज खाली बसले, मला गादीवर बसले आणि इतकं बोलू लागले तर आम्हाला वाटतं का तर काय कीर्तन इकडेच होते काय गप्पा गप्पात आपल्या. असं हे व्यक्तिमत्व आहे. आणि महाराजांची खरंच अभंग रचना जर पाहिली ना तर काही काही अभंग माणसाला अवाक करून सोडणारे आहे. आणि म्हणून आज महाराजांनी त्यांचा अनुभव आजच्या अभंगातून विशद केलेला आहे. सज्जनानो, ज्याच्यात अनुभवाची भिन्नता आहे त्याचं नाव संसार आहे. संसारामधली बरीच लोक बसलेली त्यांच्या अनुभवाची काय आहे की भिन्नता आहे, वेगळा अनुभव आहे. इथे लोक आलेत ना त्यांना जर विचारलं बा सगळ्यांचा एक अनुभव की तर नाही. एकाची पत्नी चांगली मुलगा बरोबर नाही, एकाची पत्नी मुलगा चांगला आहे पण शेजारी बरोबर नाही आहे. म्हणजे अनुभव वेगळा असणे त्याचं नाव काय की संसार. आणि जिथे अनुभवाची एकता आहे त्याचं नाव काय की परमार्थ आहे. परमार्थामध्ये वैदिक कालापासून जेवढे ऋषी मुनी साधू संत होते तर आतापर्यंत जे साधू संत त्या सगळ्यांचा अनुभव कसा आहे की एक. त्याचं कारण आहे की अनुभवाचा विषय सुद्धा यांचा कसा आहे की एक आहे. एक विषय तो सकळांचा हरी. संसारामध्ये अनुभव हा सारखा राहत नाही. पण एक गंमत आहे, अनुभवाना अनुभव वाढत 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 जातो आणि शेवटी मनुष्याचा विनाश होतो आणि तरी पुन्हा अनुभव घेण्याकरता जन्माला येतो. त्याचं नाव आहे प्रपंचाचा अनुभव. आणि मला वाटतं प्रपंचामध्ये आजही सुद्धा ज्याला अनुभव आधी की त्याला विशेष मान आहे का नाही. कल्पना करा की एखादी सोयरीक असली मुलं जर मदत करायला लागली तर ते म्हातारे माणसं काय म्हणते, जास्त बोलू नको, मी तुझ्यापेक्षा 10 पावसाळी शिल्लक खाल्लेले आहे. याचा अर्थ संसारामध्ये अनुभव वाढत 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 असा जातो. आणि परमार्थात तसं नाही महाराज. साधू बोध झाला मुरुनिया देला, साधू बोध झाला मुरुनिया. हरे साधू बोध झाला मुरुनिया देला, साधू बोध झाला मुरुनिया देला, साधू बोध झाला मुरुनिया देला.
अनुभव घेणारा आणि ज्या वस्तूचा अनुभव घ्यायचा ती वस्तू भिन्नच नाहीये. म्हणून महाराज म्हणतात ठाईच मुराला अनुभव. आणि असा 4 प्रकारचा वर्ग आहे. एक वर्ग असा आहे की केवळ अनुवाद आहे, अनुभव नाही. नुसता अनुवाद आहे. शिकल्या बोलाचे करती अनुवाद. आता आम्ही कीर्तन करतो फक्त जे शिकले ना त्याचं काय करतो, फक्त अनुवाद करतो. म्हणजे आमच्याकडे अनुवाद आहे पण काय नाही की अनुभव नाही. एक वर्ग असा आहे की त्यांच्याकडे अनुभव आहे पण ते अनुवाद करायला काही रिकामी नाही, काय नाही की रिकामी नाही आहे. बरीच माणसं अशी, बरीच महात्मे अशी एक आपल्या भारतभूमीमध्ये जे साधू लोक आहेत, त्यांना अनुभूती संपन्न आहे ते, परंतु त्याने काही अनुवाद केला नाही आणि त्याने काही कुठे काही लिहून ठेवलेलं नाही. म्हणजे याचा अर्थ काय आहे, अनुभूती संपन्न ते आहे पण अनुवाद नाही आहे. म्हणजे पहिला वर्ग कोणता आहे, अनुवाद आहे पण अनुभव नाही. दुसरा वर्ग अनुभव आहे पण अनुवाद नाही. इको कमी करा जरा. आणि एक तिसरा वर्ग असा आहे महाराज, अनुभवही नाही आणि अनुवाद नाही. जे विषय पामर आहेत ना, यांना काही अनुभवही नाही भगवंताचा आणि ते काही त्या ठिकाणी अनुवाद करायला सुद्धा रिकामे नाही. पण एक वर्ग असा आहे की अनुभवही आहे आणि अनुवादही आहे. असा वर्ग जर कोणता असेल तर तो संतांचा आहे. श्री गुरु साखरे महाराजांचा तो वर्ग आहे की त्यांना अनुभवही आहे आणि त्यांनी काय केला की अनुवाद सुद्धा केलेला आहे. आज आपण ज्या आश्रमामध्ये आहोत त्या आश्रमाचे प्रमुख आमचे भगवान बाबा, यांना अनुभवही आहे आणि म्हणूनच त्यांनी त्या अनुभूतीचा काय केलेला आहे की अनुवाद केलेला आहे. आणि तोच अनुवाद भगवान महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात. हा श्री गुरु राये कृपा मज केली. श्री गुरु राये हो कृपा मज केली. श्री गुरु राये मज कृपा केली. श्री गुरु राये मज कृपा केली. मुख्य सांगितलं प्रेम खुण. मुख्य सांगितली प्रेम खुण. द्वैताचा भाव शुद्ध दाखविला. द्वैताचा भाव मुख्य सांगितली प्रेम खुण. मुख्य सांगितली प्रेम खुण. श्री गुरु राये कृपा मज केली. महाराजांनी लिहिलं पहिला शब्द आहे श्री शब्द आहे. मला वाटतं आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये काही शब्द असे वजनदार आहेत, कसे प्रभावी शब्द आहे. आणि शब्द उच्चारित असताना तो शब्द अनवर्थक असायला पाहिजे, निरर्थक असायला नाही पाहिजे. शब्दाला काहीतरी अर्थ असतो त्याला म्हणायचं अनवर्थक, आणि ज्या बोलण्याला काहीच अर्थ राहत नाही त्याला काय म्हणायचं निरर्थक. श्री शब्द इतका चांगला, इतका सुंदर आहे. मला वाटतं श्री शब्द हा जवळजवळ तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी तिथे श्री शब्दाचा उच्चार येतोय. श्री शब्दानं ज्या माणसाची नाव आहेत ती सुद्धा नावं कशी आहे की भारदस्त दिसतात. श्री शब्द ज्या क्षेत्राला उच्चारला जातो, श्रीरामपूर श्रीरंगम, हे शब्द कसे आहे की भारदस्त आहे. म्हणून श्री शब्द या ठिकाणी महाराजांनी सुरुवातीला उच्चारलेला आहे. श्री गुरु राये. श्री शब्दाचं जर चिंतन केलं, श्रीनपी पापाने दारिद्र्यम वा दहती असा एक हे आलेला आहे की श्लोक आलेला आहे. श्री म्हणजे जे पापाचं दहन करतं त्याचं नाव आहे श्री. श्री शब्द म्हणजे जे दारिद्र्यालाही त्या ठिकाणी नष्ट करतं त्याचं नाव काय की श्री. दारिद्र्यम वा दहती म्हणजे दारिद्र्याचं पापाचं दहन करतं त्याचं नाव काय की श्री आहे. कल्पना करा, आपल्या अंतःकरणामध्ये अनादी कालापासून अविद्याद्वारा
जे काही आपण त्या ठिकाणी पाप करतो ते पाप अनंत जन्माचे अनंत आहे. पण ज्या शब्दाचा उच्चार केल्यानंतर त्या पापाचं काय होतं, दहन होतं. किंबहुना श्री शब्दच हा सांगतो की जिथे दारिद्र्याचं सुद्धा दहन होतंय, दारिद्र्य नष्ट होतं. दारिद्र्य 3 प्रकारचं आहे. आधी भौतिक दारिद्र्य, आधिदैविक दारिद्र्य आणि आध्यात्मिक दारिद्र्य. ज्या ज्या लोकांकडे पैसा नाही, मालमत्ता नाही, स्थावर जंगम मालमत्ता नाही, हे आधी भौतिक दारिद्र्यामध्ये पिसतात. बरीच लोक असे की त्यांना पैसे नाही आहे, खायला नाही, प्यायला नाही, राहण्याला नाही. म्हणजे कोणतं दारिद्र्य? यांना आधी भौतिक दारिद्र्य आहे. काही लोकांवर आधिदैविक दारिद्र्य आहे. हे बघा, आपल्या प्रत्येक इंद्रियावर आधिदैव असतं आणि ती देवता असते. तुम्ही देवा ते भजाल, देव तुम्हा तिष्ठतील, ऐशी परस्परे घडेल प्रीती जेत, मग ते तुम्ही जे करू म्हणा, वाचा सिद्धी पावाल, अज्ञापक होवाल. महाराज म्हणतात ही सगळी देवदेवता तुमच्यावर प्रसन्न व्हायला पाहिजे. बऱ्याच कुटुंबामध्ये असं कुटुंब काही आहे की काहीतरी कोणाची अवकृपा असल्यामुळे त्या कुटुंबामध्ये सतत संकट आणि महाराज त्या ठिकाणी असमाधान असतं. असं समजायचं यांच्यावर देवदेवतेची काय की अवकृपा आहे. म्हणजे याचा अर्थ कोणतं दारिद्र्य? यांच्याकडे आधिदैविक दारिद्र्य आहे. कळालं की मी काय बोलून राहिलो? भौतिक दारिद्र्य बऱ्याच लोकांकडे आहे, आधिदैविक दारिद्र्याचे लय लोक पडले महाराज, लय कुटुंबामध्ये कटकटी आहे. आणि सगळ्यात मोठं दारिद्र्य माणसाकडे जर कोणतं असतं तर ते आध्यात्मिक दारिद्र्य आहे. आध्यात्मिक दारिद्र्य म्हणजे काय? ज्याला कितीही मिळालं तरी मानसिक समाधान नाही, असं समजत याला आध्यात्मिक दारिद्र्य आहे. विठाला विठाला सोप्या भाषेत चिंतन मानणार आहे. माणसानं दिसायला पाहिजे का असायला पाहिजे? बरं, हा, असायला पाहिजे. श्रीमंत दिसायला पाहिजे का असायला पाहिजे? माणूस असायला पाहिजे. शिकलेला दिसायला पाहिजे का असायला पाहिजे? तो असायला पाहिजे, दिसायला नको. आता अँड्रॉइड मोबाईल आणि गाड्या याच्यामुळं कोण गरीब आणि कोण श्रीमंत ओळखूच येत नाही. श्रीमंताकडे तरी कमी महागडी अशी त्या ठिकाणी मोबाईल आहे, गरीबाकडे त्याच्यापेक्षा मोठ्याले आहे. माणसानं महाराज दिसू नये महाराज असावं, माणसानं गायक वादक दिसू नये गायक वादक असावं. ही मंडळी गायक वादक आहे आणि दिसूनही राहिलेली आहे. पण कैकेचे पहा, ते सगळे झबले पहावात, तर त्यांना ते अनसूर म्हणलं तर काहीच कळत नाही आहे, म्हणजे दिसायला आहे. विलास महाराज, मी 92ची गोष्ट सांगतो. एकदा आपल्या आळंद देऊन आलो आणि जालन्याहून इकडे यायचं तर इकडं गाड्याची लय अशी भलत्या गाड्या कमी होत्या फारच. काय झालं की एक मुलगा फिरत होता असा, आणि काळा पॅन्ट होता, पांढरा शर्ट होता, ट्राय गाड्यात अडकलेली होती. मला असं वाटलं की हा लॉ कॉलेजला शिकत असेल, म्हणजे वकील होत असेल अंदाजे. आणि 5 वाजेला सगळ्याच गाड्या एकदा लागायच्या आणि त्या 5 वाजेला गाड्या लागल्या आणि तितक्यात ते हळूहळू माझ्याकडे आलं आणि मला म्हणे, बाबा ही गाडी कुठं जाते सांगा म्हणे तुम्ही. अरे बाप, आपला लयच गैरसमज झाला का मला, कारण तो शिकलेला दिसत होता पण शिकलेला नव्हता. तसं माणसानं श्रीमंत दिसूनही श्रीमंत असावं, लक्षणानं असावं. ते एकादशी स्कंदावर नाथ महाराजांनी भागवत टीका केली, भागवताची. नाथ भागवत म्हणून प्रसिद्ध आहे. आणि एकनाथ महाराजांनी त्याचा अनुवाद केला आणि उद्धवाने देवाला प्रश्न विचारला की देवा, मला खऱ्या श्रीमंताचं आणि खऱ्या दारिद्र्याचं लक्षण सांग. पण श्रीमंत कोणाला म्हणायचं, दरिद्री कोणाला म्हणायचं, गरीब कोणाला म्हणायचं? त्यावेळेस एकनाथ महाराजांनी एवढा सुंदर अनुवाद केला. महाराज, ऐक दारिद्र्याचे लक्षण, ऐक दारिद्र्याचे लक्षण, ज्याचे गाठी कोटी धन, परी संतुष्ट नाही ज्याचे मन, परम दरिद्री जाणया नाव. मला वाटतं तुम्ही सगळे सुज्ञ अर्थ सांगायची काही गरजच नाही. ऐक दारिद्र्याचे लक्षण, ज्याचे गाठी कोटी धन, परी संतुष्ट नाही ज्याचे मन, परम दरिद्री जाणया नाव. परम दरिद्री कळतं का तुम्हाला? आपण नाही का परम पूज्य गुरुवर्य, तसं परम म्हणजे श्रेष्ठ दरिद्री, की त्यांच्यासारखे दरिद्री या जगात नाही. करोडो रुपये आहे पण अंतःकरणामध्ये समाधान नाही, त्याचं नाव आहे परम दरिद्री. कल्पना करा की ग्रामीण भागामध्ये F क्लासची जमीन असेल, E क्लासची असेल, एखादं नुसतं घर बांधलं, लोक म्हणते त्याचं अतिक्रमण काढा. आणि पुण्यासारख्या ठिकाणी 40-40 एकर जमीन फुकट हडप करायच्या मागं होते. मला सांगा यांच्यासारखे दारिद्र्य जगात कोण आहे? विठाला विठाला खरं श्रीमंत कोणी सांगतो तुम्हाला? ज्याचे गाठी नाही काचवटी,
संतुष्टता नित्यपोटी, तो संपन्न सकळ सृष्टी सत्य गोष्टी हे उद्धवा. फुटका काचेचं म्हणून असू द्या, पण अंतःकरणामध्ये जर समाधान असेल त्याच्यासारखा श्रीमंत सधन या जगामध्ये कोणीच नाहीये. आणि म्हणून श्री शब्द हाच आपल्याला या ठिकाणी दिग्दर्शित करतो आहे की तुमच्याकडं आध्यात्मिक दारिद्र्य निवृत्त करतोय, आधी भौतिक दारिद्र्य निवृत्त करतो आणि आधी दैविक सुद्धा दारिद्र्य निवृत्त करतोय. आणि म्हणून भगवान महाराजांनी पहिला शब्द उच्चारला श्री गुरु. कारण श्री शब्द हा संतांच्या ठिकाणी उच्चारायला पाहिजे. श्री संताचे माथा चरणापरी. पुन्हा तीर्थक्षेत्राच्या वेळेस श्री शब्दाचा उच्चार केलेला आहे. आणि म्हणून महाराजांनी साखरेन महाराजांविषयी जी महाराज त्या ठिकाणी आलेली अनुभूती ते या ठिकाणी अनुवादात मांडलेली आहे. गुरु कृपा. एक लक्षात घ्या सज्जनानो, विश्वामध्ये कुठलाही नियम असला तर अपवाद असतो. काय म्हणायचे साखरे महाराज? कोणताही नियम घ्या त्याला अपवाद आहे. हे बघा, पाऊस उन्हाळ्यात पडतो का पावसाळ्यात? पावसाळ्यात. पण उन्हाळ्यात पडला तर नियम नाही, तो अपवाद आहे. मृत्यू लोकामध्ये देवाचं भजन करायचं असेल ते येची दे ही गडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोठे. भगवंताची सेवा करायची असेल तर मानवी शरीर लागते. पण अपवादात हनुमंतरायाने सेवा केली, अपवादामध्ये संपत्ती पक्षाने सेवा केली, अपवादामध्ये गरुडानं सुद्धा काय केलेले की सेवा केलेली आहे. मृत्यू लोकात पुन्हा एक नियम आहे, येथे नाही ऊर आले अवतार. येरते पामर जीव गीती, येरते येथ नाही गुरु आले अवतार. येरते पामर जीव गीती, येरते पामर पण अपवादामध्ये जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबर आहे सदैव वैकुंठाला गेले. हा काय की अपवाद आहे. म्हणून या मृत्यू लोकामध्ये कोणताही नियम असेल तर अपवाद आहे. महाराज उलट काय बोलायचे, अपवादाशिवाय नियमच नाही. जगात कोणताही नियम घेतला तर त्याला काय की अपवाद आहे. पण आपल्या परमार्थामध्ये एक नियम आहे. कोणता? गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान अति जैसे. गुरु शिवाय ज्ञान होऊ शकत नाही, ज्ञानाशिवाय आत्मदर्शन नाही, दर्शनाशिवाय समाधान नाही. किंबहुना उद्धारासाठी गुरुचीही अत्यंत गरज आहे. हा मृत्यू लोकातील जो नियम आहे याला आतापर्यंत अपवाद नाही. आणि कोणी जर दाखवला तर इथून पुढे कायमचं कीर्तन करणार नाही. विठाला विठाला महाराज प्रवृत्ती निवृत्ती कृत कार्या अवश्य पाहिजे आचार्या. आपमती भजताराया अनेका पाया माझी पडे. आणि म्हणून गुरुचं जे काही क्षेत्र आहे महाराज, म्हणून मानवी जीवनात ज्याला खरंच उद्धार करून घ्यायचा असेल त्याला गुरुची अनन्यसाधारण काय की गरज आहे. मी तर वेगळ्या भाषेमध्ये सांगेल. गरजा तीन प्रकारच्या की ज्याच्याशिवाय माणूस जगू शकत नाही, त्याला काय म्हणायचं की गरज. आणि ती तीन प्रकारची गरज आहे की अनावश्यक, एक आवश्यक आणि एक अत्यावश्यक आहे. अनावश्यक आणि गरज हे दोन शब्द विरोधाभास निर्माण करणारे आहे. अनावश्यक म्हणजे काय, आवश्यक नाहीये, काही त्याला मूल्य नाहीये. आणि ती गरज कसं काय होऊ शकते? ती गरज नाही पण आपली गरज होऊन बसलेली आहे. खरं सांगा, प्रामाणिकपणे सांगा, तंबाखू ही जगण्याची गरज आहे का माणसाची? नाही. पण बऱ्याच लोकांची का होऊन बसली? गरज होऊन बसली. आमचे लकडे दादाला यांना माहिती आहे, आमच्याकडे एक आमदार होते आणि ते सकाळी उठले की बिलकुल काय की सुरू करायचे दारू प्यायला.
एकदा ते बिमार पडले आणि आम्ही भेटायला गेलो. म्हणलं हो साहेब तुम्ही खूप चांगली माणसं, पण एवढं सोडा. ते म्हणे आता मी मरण पण माझं कोणी सुटत नाही. म्हणजे कोणती गरज होऊन बसली त्यांची अनावश्यक आहे. म्हणून जेवढी व्यसनं आहेत ही सगळी कशी आहे की अनावश्यक गरज आहे. अन्न वस्त्र निवारा ही कोणती गरज आहे की आवश्यक गरज आहे. कारण जगायचं असेल तुम्हाला अन्न लागेल, तुम्हाला जगायचं असेल विहार करायचा असेल तर कापडं लागतील, आणि या देहाला कुठंतरी बसवायचं असेल तर त्याच्यासाठी काय लागेल तुम्हाला निवारा लागेल. पण एक लक्षात घ्या, आपल्याकडे आपण शेतकरी वर्ग आहोत, आपण गोठा बांधतो. गोठा काय बांधतो? गोठा. गोठा कशासाठी असतो बरं? बैलासाठी असतो, गोरासाठी असतो. मग गोठा बैलासाठी आहे, गोठा गोरासाठी आहे. मग बैल कशासाठी आहे? तो गोठ्यासाठी आहे. कळलं ना? गोठा कशासाठी? बैलासाठी. बैल कशासाठी? गोठ्यासाठी. नाही, बैल शेतीमध्ये काम करण्यासाठी. माऊली म्हटले बैल विकून गोठा बांधायचे. काही लोक बैल विकून गोठे बांधतात. याच्यासारखा मूर्ख कोणी नाही. जसं गोठा बैलासाठी आहे पण बैल मात्र शेतीमध्ये काम करण्यासाठी आहे. एका माणसाला विचारलं को आज तुम्ही मेकरला काही काम नसताना कसं काय आलं? तर काय नाही, बाजार करमत नव्हतं, जरा बोर झालो, शौकानं सहज फिरायला आलो कुठे मेकरला. आणि तो माणूस जेवायला बसला. म्हटलं काय करता माऊलीत? म्हणे जेवण करतो. म्हटलं का जेवण करता? तर असं उत्तर देईल का तो? कसं? मला करमत नव्हतं बा, बोर झालो म्हणून बसलो जेवायला. असं उत्तर येईल का त्याचं? नाही. माणूस करमत नाही म्हणून जेवतात का बोर झाले म्हणून जेवतात का मरतेन म्हणून जेवतात? बरं, तर मरतेन म्हणून जेवतात. म्हणून जेवण कशासाठी? याचं सरळ उत्तर आहे जगण्यासाठी. दुसरं काहीच उत्तर नाही. तुम्ही किती बारीक किस तोडलाय डोक्याचा, तर जेवण कशासाठी? तर त्याचं उत्तर काय आहे की जगण्यासाठी. आता माझा दुसरा प्रश्न आहे, जगता कशासाठी? आणि जगता कशासाठी हे जर माहित नाही तर जगता तरी कशाला? जर आपण जगतो कशाला हेच जर माहित नाही तर जगून काही अर्थ नाहीये. विठाला विठाला त्याचं पुन्हा उत्तर देतो मी. प्रत्येक जीव जगायला लागला सुखासाठी. आणि सुख जोपर्यंत तुम्हाला आत्मस्वरूपाचं अपरोक्षत्वानं ज्ञान होत नाही तोपर्यंत तुम्हाला सुख मिळत नाही. म्हणून मानवी शरीरात आलेल्या जीवाची अत्यावश्यक गरज जर कोणती असेल तर श्री गुरुची शरणागती ही त्याची कोणती गरज आहे? अत्यावश्यक. विठाला विठाला म्हणून महाराजांनी, भगवान महाराजांनी शब्द वापरला श्री गुरु राये. राये म्हणजे ते राजा आहे. ते नुसते राजे नाही, राजाचे सुद्धा कोण आहे? ते राजे आहे. कृपा मज केली किंवा मज कृपा केली. हे बघा, कृपा ही खूप मोठी आहे. मी नेहमी कृपा या पदावर बोलत असताना साखरे महाराज नेहमी सांगायचे काय की 4 प्रकारच्या कृपा पाहिजे. 4 प्रकारच्या कृपेतील एक कृपा जरी कमी असेल तर त्याचा उद्धार होत नाही. किंबहुना उद्धार जरी झाला तरी समाजामध्ये तो महाराज त्या ठिकाणी एकमेकाला ते ज्ञान देऊ शकत नाही. पहिली कृपा कोणती असेल तर ईश कृपा आहे, अर्थात ईश्वराची कृपा आहे. दुसरी कृपा कोणती आहे की शास्त्र कृपा आहे. तिसरी कृपा आहे श्रीगुरु कृपा. आणि चौथी कृपा आहे अंतःकरण कृपा. हे पलंग असतो ना, पलंग, तर पलंगावर व्यवस्थित झोपावं असं वाटत असेल तर त्याचे 4ही पाय कसे असायला पाहिजे? बरोबर असायला पाहिजे. एक पाय जर कमी असेल तर त्याच्यावर तुम्हाला झोपता येणार नाही. एक पाय कमी सोडून द्या, थोडासा आखूड जरी असला तरी झोपता येत नाही. तसं जीवनामध्ये या 4 कृपा नसेल तर उद्धाराची दुरापास्त त्या ठिकाणी शक्यता नाही. मग पहिली कृपा जर कोणती असेल तर ईश्वराची कृपा आहे. आणि ईश्वराची कृपा आपल्यावर झाली हे जर ओळखायचं असेल तर त्याचं काय लक्षण आहे? महाराज आम्ही तर एवढ्या दिवसाचा परमार्थ करतोय, आम्ही एवढा देवदेव करतोय. आता तुम्ही ईश्वराची कृपा कोणती आहे? अशी कोणती मानलेली आहे? समजा एखाद्याचा मुलगा क्लास 1 अधिकारी झाला, तो सरळ म्हणतो बाबा आपल्यावर ईश्वराची काय झाली? कृपा झाली. एखाद्याला खूप माल झाला, तो म्हणतो यावर्षी आपल्याला भगवंताची काय झाली? अरे भगवंताची कृपा, नश्वर वस्तूची प्राप्ती होणं म्हणजे ही भगवंताची काय नाही की कृपा नाही महाराज. म्हणून ईश्वराची कृपा झाली हे जर तुम्हाला ओळखायचं असेल तर त्याचं लक्षण आहे श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू श्रीगुरूची भेट झाली रे झाली की असं समजायचं की आपल्या ईश्वराची काय आहे की कृपा आहे. विठाला विठाला त्यासाठी कर्म करा. नुसतं ईश्वराची कृपा तीच आहे की योग्य देश, योग्य काल, योग्य वस्तू
याची जर तुम्हाला प्राप्ती झाली तर असं समजा आपल्यावर ईश्वराची काय की कृपा आहे. हे बघा, श्रोत्रिय म्हणजे शास्त्रार्थ जाणणारा, ब्रह्मनिष्ठ म्हणजे ब्रह्माची अपरोक्ष अनुभूती असणारा, आणि एवढं करून ज्याच्या अंतःकरणामध्ये तुमच्या उद्धाराची तळमळ आहे त्याला काय म्हणायचं? कृपाळू. अशा साधूची ज्या दिवशी ज्या क्षणी भेट होईल असं समजायचं तुमच्यावर काय झाले की ईश्वराची कृपा झाली. एवढंच नाही, वैराग्य सिद्धी, अंतःकरणात वैराग्य निर्माण झालं पाहिजे. त्यानं समजायचं आपल्याला ईश्वराची काय की कृपा झाली. महाराज, तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमाची विरा, पूजा केली होय अपारा तोषा लागी, म्हणून ती पूजे रिझलेने आत्मराजे, वैराग्य सिद्धी देई जे पसाय तया. म्हणजे याचा अर्थ असा आहे की आपल्या अंतःकरणामध्ये वैराग्याचं निर्माण होणं. योग्य देश नाही भेटत कधी कधी. हे बघा, श्रीगुरु जरी असेल आणि जर देश नाही भेटला तर मुंबईसारख्या ठिकाणी, आणि मुंबईसारख्या ठिकाणी एखादा महात्मा असेल, अहो तुम्हाला 1 किलोमीटर जायचं म्हटलं तर तिथं महाराज 4-4 घंटे लागतात. याचा अर्थ योग्य देश मिळाला का तुम्हाला? नाही. योग्य काल मिळाला का? नाही. कधी कधी वस्तू मिळत नाही, ग्रंथ मिळत नाही आपल्याला. म्हणजे ईश्वराची कृपा झाली हे कधी ओळखायचं आपण? लग्न झालं, लेकरबाळ झाली हे नाही बरं का. श्रीगुरूची प्राप्ती झाली असं समजा ईश्वराची कृपा आहे. कोण पुण्य त्यांचा होईना सेवक, जिही द्वंद्वादिक दुरावे. ब्रह्मलीन रंगनाथ गुरुजी परभणीकर यांची काही वाक्य असायची. ते काय म्हणायचे माहिती आहे का? मनुष्य भाजी घेण्यात जर फसला, भाजी घेण्यात चुकला तर फार झालं त्याचं तर 5 रुपयाचं नुकसान होईल. समजा तुम्ही भाजी घ्यायला गेले आणि 5 रुपयाची जोडी पण तुम्ही 10 रुपयाला दिली, तुम्हाला त्याने केवढ्यात फसले तुम्ही? 5 रुपये. समजा कापड घ्यायला गेले तुम्ही, 1500 रुपये मीटरचं कापड त्यानं तुम्हाला 2000 रुपये मीटर दिलं, किती रुपयात फसले तुम्ही? हे चुकले, कापड घेण्यात चुकले की 500 रुपयात फसले. समजा सोनं घेण्यातच चुकला एखादा माणूस, सोन्याचा भाव समजा की 1 लाख समजा काय जे असेल ते, तर त्याच्यात जर समजा चुकलं, किती आता 1,30,000, 1,44,000 धरा, आणि तुम्हाला त्यानं 1.5 लाखांनी दिलं, केवढ्यात फसले तुम्ही? काय 10, 15, 20 हजारात. बर समजा एखादा माणूस बायको करण्यातच फसला, किती जन्माची फसवणूक आहे? फक्त एका जन्माची फसवणूक आहे. आणि एखादी बहीण नवरा करण्यात फसली, त्याला भेटलं हे समजा येडपट, एका जन्माचे नुकसान आहे. पण गुरु करण्यात जर फसला ना, अनंत कल्पाचे नुकसान आहे. एक ध्यानात घ्या, आपण भाग्यवान आहोत, आपण वारकरी संप्रदायात आपण आलो, आणि वारकरी संप्रदाय येऊन साधक आश्रमाच्या संबंधात आलो, हे आपलं काय की भाग्य आहे. तुम्ही जर अन्य पंथात गेले ना तर बौद्धिक हनन हे सगळ्यात मोठं हनन आहे. तुम्ही जी माणसं, मी त्या धर्माची त्या पंथाची नाव घेत नाही कारण हे त्या ठिकाणी व्यासपीठ नाही आहे, पण वारकरी संप्रदाय सोडून अन्य पंथात गेलेले जे लोक आहे, लोक म्हणते तिकडं लय आकर्षक आहे, तिकडं लय शिस्त आहे, तिकडं लय नियम आहे. पण ते काही जरी असेल, एकदा तुमच्या बुद्धीमध्ये जर तो निश्चय झाला तर हा निश्चय होऊ शकत नाही. कारण द्वैताचा निश्चय झाल्यानंतर अद्वैताचा निश्चय तुमच्या डोक्यात होऊ शकत नाही. म्हणजे अनंत कल्पाची काय की नुकसान आहे. विठाला विठाला म्हणून ईश्वर कृपा झाली आपल्यावर. तर असं समजायचं की गुरुची भेट झाली की आपल्यावर भगवंताची काय झाली की कृपा झाली. शास्त्र कृपा झाली हे कशाने ओळखायचं? आता तुम्ही ज्ञानेश्वरी वाचता, गाथा वाचता, महाराजांची गाथा वाचता, शास्त्र शिकून राहिले, पण शास्त्राची सुद्धा आपल्यावर काय व्हायला पाहिजे? कृपा व्हायला पाहिजे. आणि शास्त्राच्या कृपेचे मला वाटतं अनेक प्रकार आहे. की पहिले आहे की स्मृतिशक्ती वाढते. त्याची स्मृतिशक्ती, जे श्रवण केलं ना ते जसं ते तसं स्मृतीमध्ये ते राहणं, असं समजायची शास्त्राची काय कृपा आहे. तुम्ही श्रोतृवर्ग कीर्तन ऐकत नाही की ध्यानात ठेवीत नाही? खरं सांगा, ध्यानात ठेवीत नाही. आणि महाराष्ट्रातले श्रवण करणारे लोक कीर्तन ध्यानात ठेवीत नाही, हे महाराष्ट्रातील महाराज लोकांचं पहिलं भाग्य आहे. तुम्ही लोक कीर्तन ध्यानात ठेवीत नाही. तुम्ही ध्यानात ठेवायला पाहिजे. ते स्मृतिशक्ती वाढायला पाहिजे. तुम्ही हळूहळू हळूहळू वाढायला पाहिजे. उपस्थिती वाढायला पाहिजे. ज्याची उपस्थिती चांगली असं समजा की याच्यावर शास्त्राची काय की कृपा आहे. महाराज दृष्टांत द्यायचे की लोकमान्य टिळकांना एक 30-35 पानाची फाईल कोर्टमधून आणायची होती बाहेर, आणि त्यांनी कोर्टाला विनंती केली की बाबा लोकमान्य टिळकांनी की आम्हाला एवढी फाईल द्या, आम्हाला थोडा अभ्यास करायचा.
कोर्टानं सांगितलं की तुम्ही इथे बसून वाचा, बाहेर तुम्हाला देता येणार नाही. असं म्हणतात की लोकमान्य महाराज लय सांगायचे साखरे महाराज की जेव्हा ती फाईल वाचली आणि जशी तशी बाहेर लिहून काढली, याला म्हणायचं स्मृतिशक्ती. काय म्हणायची? स्मृतिशक्ती. जसं ते तसं स्मरणात राहणे, उपस्थिती पाहिजे. उपस्थिती नाही तर ते हैवान ते हैवान ते कोणते, तसं नाही, पटकन ते यायला पाहिजे. असं समजायचं आपल्यावर शास्त्राची काय आहे की कृपा आहे. आणि प्रत्युत्पन्न मती पाहिजे. प्रत्युत्पन्न मती म्हणजे काय? ज्याला एखाद्याने प्रश्न विचारल्यानंतर उत्तर देण्यासाठी डोकं खाजावं लागत नाही, याचं नाव काय आहे की प्रत्युत्पन्न मती. आणि म्हणून प्रत्युत्पन्न मतीचे अनेक महात्मे होते महाराज. खूप लोक होते. विठाला 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 जेव्हा गोलमेज परिषद होती, धर्म परिषद होती शिकागोला, आणि जेव्हा विवेकानंद स्वामी तिथे गेले होते, तर म्हणून एका परधर्मीयाने आपला गीता ग्रंथ त्यांनी मुद्दाम बायबल कुराण याच्या खाली ठेवला होता, सगळ्यात खाली. आणि गीता ग्रंथ म्हणजे आपली ही डायरी समजा, ही एवढी डायरी आहे, म्हणजे आकारानंही लहान, आणि त्याला ठेवलं कुठं खाली. म्हणून तो उपहासन असं बोलला, हो तुमच्या हिंदू धर्माचं मोठेपण आम्हाला तुमच्या ग्रंथाला जे स्थान मिळालं त्याच्यावरूनच कळलं. आमचं बायबल वर आहे, आमचं त्या ठिकाणी कुराण वर आहे, तुमचं तर सगळ्याच्या खाली आलं बुडालं, आणि बारीक ग्रंथ आहे. स्वामींनी बिलकुल उशीर न लावता उत्तर देऊन टाकलं की सांगितलं, जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. कारण वर फळं जरी चांगली येत असेल तर मुळात त्या फळाला, त्या फुलांना, त्या पानाला प्रेरणा आणि जिवंतपणा जे देण्याचं काम आहे ते कोण करतं की मुळं करतात. तसं आमच्या गीता ग्रंथातलं सगळं ज्ञान तुमच्या ग्रंथात आहे. म्हणजे याला कोणती वृत्ती म्हणायची की प्रत्युत्पन्न मती. नाही कळालं का पुन्हा सांगतो एकदा. आता नाही राहिलं बरं का ते. आता पहिल्याने एक 40 वर्षाच्या अगोदर ह्या मुलांनी लय गाजून घेतली, ही पोरगी पसंत नाही, ती पोरगी पसंत नाही. आता तीच वेळ यांच्यावर आली, त्याच म्हणते आम्हाला हे पसंतच नाही. आता जर मी तर म्हणतो आपल्या वारकरी संप्रदायाचं वैभव वाढला, आता लय लोक येणार आहे आता. कारण बऱ्याच पोराला पर्यायच नाही, त्याला महाराज झाल्याशिवाय गतीच नाही आता, कारण तिकडे कोणी पोरीच देत नाही. विठाला विठाला इकडे जा तिकडे जा तिकडे जा. एका घरी गेला हा माणूस, मुलगी त्याला पसंत पडली, विलास महाराज. आणि पण घर जरा सांस्कृतिक होतं चांगलं, तुकोबरायचा फोटो, ज्ञानोबरायचा फोटो. मग याने बरेच प्रश्न विचारले, शेतात काम करशील का मुलगी? हो 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 असं बरंच म्हटली ती. याला असं वाटलं की आपण जर काही धार्मिक आणि सांस्कृतिक प्रश्न विचारले नाही तर ही मुलगीच आपल्याला रिजेक्ट करून टाकेल. मग हा काय म्हणे की तुला एक सांस्कृतिक प्रश्न विचारू का? म्हणे विचारा म्हणे बाबा. पंचमी कोण्या महिन्यात येते म्हणे? काय म्हणली ती? हा काय म्हणे की पंचमी कोण्या महिन्यात? ती मुलगी हुशार होती, कारण ते वारकऱ्याच्या घराण्यातली होती, आणि तिनं ठरवून टाकलं की याला काही आपल्याला आता वरायचं नाही. म्हणे भाऊ तुला पंचमी कोण्या महिन्यातली पाहिजे सांग बरं अगोदर मला, कारण प्रत्येक महिन्यात 2 पंचमी येते, एक शुद्ध येते आणि एक वद्य येते, त्याच्यात पुन्हा नागपंचमी, रंगपंचमी अशी. याला कोणती मती म्हणायची? प्रत्युत्पन्न मती. ही ज्याची त्या ठिकाणी शाबूत आहे असं समजा, ज्याच्यावर शास्त्राची कृपा आहे. लोकमान्य टिळकाचा मला वाटतं त्या काळामध्ये बरेच लोक उपहास करणारे होते, विरोधक खूप होते महाराज. एकदा एक अशी सभा, तिथे विरोधक सुद्धा होते आणि लोकमान्य टिळक सुद्धा होते. आणि विरोधक बाजूला बसलेले, लोकमान्य टिळक बसलेले, एकाचं भाषण सुरू होतं आणि टिळकाचं थोडं डोकं दुखत होतं, त्याच्यामुळे थोडंसं त्यांच्या चेहऱ्यावर उद्विग्नता होती. अशी त्या विरोधकाने विचारलं का हो म्हणे, चेहरा फार पडलेला दिसतो म्हणे. हो जरा 7-8 दिवस झाले म्हणे डोकं दुखतंय म्हणे. म्हणे औषधं सुरू आहे म्हणे, आता होईल थोडं कमी. हे मुद्दाम काय म्हटलं माहिती आहे का? मला एक रामबाण औषध सांगू, तुमचं डोकं ताबडतोब दुखणं बंद होईल म्हणे. टिळक म्हणे सांगा बाबा काय करायचं तसं? काय नाही म्हणे, तुम्हाला गाढवाच्या पाया पडावं लागत नाही. टिळक म्हणले करा पाय पुढं मग. मला वाटतं बऱ्याच जणांना कळालंच नाही निवृत्त. विठाला विठाला ही शास्त्र कृपा आहे. कोणती कृपा आहे? शास्त्र कृपा आहे. आणि गुरुची कृपा झाली हे कधी ओळखायचं सांगू का? गुरुकडून आपण शिकलेलं ज्ञान आणि स्वतःचे अनुभूतीचा संयोग करून बिनचूक उपदेश जो करतो असं समजायचं की याच्यावर गुरुची काय झालेली? कृपा झालेली. विठाला विठाला
आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची कृपा जर कोणती असेल तर अंतःकरण कृपा आहे. श्रीगुरुपदिष्ट बोध हा असाच आहे, याच्यामध्ये तिळमात्र सुद्धा शंका नसणे, असं समजायचं की आपल्यावर अंतःकरणाची काय झालेली आहे. सगळ्यात महत्वाची कृपा आहे. जसं आपण महाप्रसादाला किंवा इथे जेवताना पदार्थ महागडे असतात आणि पात्र स्वस्त असतात, पण पात्र फार महत्वाचं आहे. तसं ह्या सगळ्या कृपा महाराज याच्यापेक्षा सगळ्यात महत्वाची काय की अंतःकरण कृपा आहे. पण या सगळ्या कृपामध्ये मला वाटतं बाकीच्या काही कमी जास्त कृपा असल्या तरी चालेल, पण अत्यंत महत्वाची कृपा आहे ती श्री गुरु कृपा. विठाला विठाला मग संत करतात काय, कृपा केले संती कृपादान केले संती कल्पांती ही सरेना. बघा तुम्ही गुरुच्या बाबतीमध्ये सत्यगुरु राय कृपा मज केली, सद्गुरु नायके कृपा मज केली, माझी मज दाविली निज वस्तू. आणि म्हणून सर्वात श्रेष्ठ दान ती जर कोणतं असेल तो कृपादान आहे. सज्जनांना अनेक प्रकारची दान आहे. आता इथे हा आश्रम तयार झाला, निर्माण झाला, इथे अन्नदान आहे. मला वाटतं इथं आपण वर्गणी देतो, पैसे देतो, हे सुद्धा धनाचं काय की दान आहे. अनेक प्रकारची दान आहे, पण सगळ्या दानामध्ये श्रेष्ठ दान व्यवहारात जर आपण चिंतन केलं तर अन्नदान श्रेष्ठ आहे. त्याचं कारण तुम्हाला सांगतो. तुम्ही कितीही पैसे कोणाला द्या, तो घेणारा कधी बस म्हणत नाही. द्या द्या बरं आम्हाला देऊन पाहतो महाराज यायला कोणाला, तर माय महाराज बस म्हणला ना, नाही कधीच नाही. नाही 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 कारण सगळे नाही नाही कारण ते घेणारा बस म्हणतच नाही. तुम्ही साखरे महाराज सांगायचे 10-10चे 100च्या नोट आहे आणि पांगळं बसलेलं आहे आणि तुम्हाला त्याला फक्त 10च रुपये द्यायचे. तुम्ही पूर्ण बंडल काढायचं आणि 10 काढायचे आणि त्याला द्यायचे. त्याला असं वाटतं की याच्या हाताला आणखीन एखादी नोट का नाही लागली बरं. म्हणजे धनदानामध्ये घेणाऱ्याची तृप्ती नाही आहे. तुम्ही जमीन दान देऊन पहा एखाद्याला, त्याची कधीच तृप्ती नाही. बरं आता तुकोबर आणि एक दान सांगितलं, साळंकृत कन्यादान पृथ्वीदानाच्या समान. अलंकारासहित कन्यादानी लग्न केलं की ते पृथ्वीदानाच्या समतुल्य असं काय की दान आहे. बघा तुम्ही ते दान देऊन कोणाला, आता सगळे तुम्ही त्यातलेच आहे. जामातो दशमो ग्रह, सुभाषितकार सांगतो की जावई हा 10वा ग्रह आहे. मोरंडीत आंबा होता, चांगला पिकला, मुलगी मुंबईला दिलेली आहे. आणि म्हणून इकडं त्या मुलीच्या बापाला असं वाटलं की आंबा गावरान पुन्हा त्या गवतात पिकलेला आहे, म्हणून त्याने काय केलं, 200 आंबे गाडीमध्ये घातले आणि तिकडं मुंबईला पोच केले. आणि म्हणून ती मुलगी आणि तिचं पती असे त्या ठिकाणी महाराज उन्हाळ्याचे ते आंबे खायला लागले. आणि मुलगी फक्त लाडात आलीत म्हणे, बघा माझ्या वडिलाचा माझ्यामध्ये किती जीव आहे, किती प्रेम आहे की पहिला वानवळा कोणाला दिला, आपल्याला दिला. यानं आंबे खाता खाता काय म्हणे माहिती आहे का, आंबे दिले म्हणे, पण आंबे झाडं तर त्यांचीच आहे म्हणे. मग दुसऱ्या नंतर आली बाबा म्हणे, बाबा ते असं असं म्हणत, मी एक काम कर म्हणताई, हे एक झाड जेवढे आंबे येतील तेवढे आंबे तुला पोच करून दे. चांगला आंबे आले महाराज, त्याला 10-12 हजार
टेम्पोत टाकले, टेम्पो नेऊन घातला, त्यांना तिथं ठेवायलाही जागा नाही, काही विकले आणि पुन्हा ते पिकले आणि खायला लागले आणि याला आलं बाबा ते पहिलं स्फुरण. म्हणे बघा तुम्ही मागच्या वर्षी नुसती म्हटले ते काय आंबे दिले, पण आंबे झाडं थोडीच दिले, तर यंदा आंब्यात झाडच देऊन झाड दिलं म्हणे, पण ती मोरुंडी जमीन तशी त्याचीच ना म्हणे. म्हणजे घी सगळा सासरा लिहून कितीही दिलं तरी मला वाटतं घेणाराची तृप्ती होत नाही. विठाला विठाला विनोदाचा भाग सोडा, परंतु सगळ्यात मोठं दान जर कोणतं असेल तर विद्यादान आहे. विद्यादानाची सगळी श्लोक माहिती तुम्हाला. चोर चोरी करीत नाही. बरं आता यांनी जर समजा मृदंग शिकविलं तर यांचे बोल कमी होते का वाढते? वाढते. आता आम्हाला त्याचा अनुभव आहे, आम्ही रोज पाठ सांगतो ना, आम्हाला व्यायाम करायची गरजच नाही, तालीम करायची गरज नाही. तर असे अभंग ऐन वेळेवर दिलं होतं, अर्धे महाराज म्हणते बाबा कीर्तनाला जाणंच नको. जसं ऐन वेळेवर जर अभंग दिला तर त्याचं कारण आहे की आपण दुसऱ्याला देत राहिलो तर हे दान कसं आहे की वाढत राहत असतं. आमचे लकडे महाराज आहे, ही सगळी मंडळी विद्यार्थी शिकवतात ना, ते विद्यादान दिली की त्या ठिकाणी ते वाढत राहत असते. पण विद्यादानामध्ये वाटणे होत नाही. आता ह्या दादा चांगला वाजवतो का नाही, भाऊ एक तुला नाही, बरं झालं. नाही तर कधी कधी काय होतं, भाऊ म्हणतो मग अर्धी जमीन मला, मग असं कधी म्हणणार नाही की बा तुला आता अर्धा मृदंग मला जे वाजवायचं ना अर्धा तुला, त्याच्यात वाटण्या होत नाही. ते ज्याचे त्यालाच कामी येतं. पण विद्यादानामध्ये एक नियम आहे. काय विद्यादान असे महाराज, विद्याल्प परिगर्व शिरोमणी मम होनी ज्ञानी कोण आहे. विद्या वाढत वाढत चालली की खालून अहंकार सुद्धा काय की वाढत वाढत चालतो. आणि म्हणून विद्यादानापेक्षा श्रेष्ठ दान आहे ज्ञानदान. सगळ्यात मोठं दान ज्ञानदान. एवढं श्रेष्ठ आहे महाराज की ज्ञानदानासारखं श्रेष्ठ दान या विश्वामध्ये नाही आहे. पण त्या ज्ञानाच्या संबंधी माऊली ज्ञानोबराचेच काही आपण वव्या आपल्यासमोर मांडतो मी. पाताळीचे हे निधान दाविल किर अंजन परी होवावे लोचन पायाळाचे. माऊली म्हणतात पाताळातलं जे धन आहे ते धन दिसण्यासाठी एक अंजन जर डोळ्यात घातलं की त्या डोळ्याला दृष्टी येते आणि पाताळातलं धन दिसतंय. ते अंजन जर घेतलं ते विशिष्ट लोकांकडनं आणि ते अंजन जर डोळ्यात घातलं तर महाराज म्हणतात पाताळीचे हे निधान दाविल किरांजन. पण परंतु हे सगळं लागलं ना मागं की मागच्याचं काय होतं वाटोळ होतं. परी व्हावे लोचन पायाळाचे. माऊली काय म्हणतात, अंजन डोळ्यामध्ये घातल्यानंतर पाताळातलं धन दिसतं पण त्याला डोळे पायाळूचे लागते. आता आपण सगळे डोकळूचे आणि आपल्या डोळ्यात किती अंजन घातलं तर धन दिसणार नाही. पुढची ओवी सांगायची मला. तैसे मोक्ष देईल ज्ञान एथ किरणाही आन परितेची थारे ऐसे मन शुद्ध व्हावे. महाराज यारे यारे लहान थोर म्हटले महाराज, आणि एके ठिकाणी म्हटले तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे. जात शब्द हा जातीवाचक नाहीये, अधिकारवाचक आहे. तुम्ही कोणी या, भगवंताचं नामस्मरण करायचं, हरिपाठ म्हणायचा, काकडा म्हणायचा, कीर्तन ऐकायचं, सगळे या. म्हणजे मला वृत्ती प्रभाकर सोडायचा, मग इथे पाहिजे जातीचे. विचारसागर शिकायचा, येथे पाहिजे जातीचे. महाराज म्हणतात ज्ञानदानाद्वारे जीवाचा उद्धार होतोय खरे, पण तिथं अधिकार प्रकरण आहे. कोणतं प्रकरण आहे? अधिकार प्रकरण आहे. विवेक, वैराग्य, समाधी, संपत्ती, मुमुक्षुता ही सगळी अंतरंग बहिरंग साधनाची जुळवाजुळव करावं लागते. आणि नंतर कुठं ज्ञानापासून काय होतं की लाभ होतो. याचा अर्थ असा आहे की ज्ञानदान श्रेष्ठ आहे खरं आहे, पण त्या ज्ञानदानाला ग्रहण करण्यासाठी तो अधिकारी पाहिजे. पण जगामध्ये एक दान असे महाराज, कृपादान असं आहे की कृपादानामध्ये अधिकार हा विशेष राहिलेला नाही. होती तुमची कृपा पशु बोले वेद. उत्तर रामायण गावबानं लिहिलंय. काय होतं गावबाकडे? काही नाही महाराज, काही नाही. फक्त पुरणपोळी खाण्यासाठी नाथांकडे आलेला मुलगा. नाथांनी बघितलं कशाला आला, तर ते काय आपल्यासारखे नव्हते. आपण म्हणलो असतो आम्हाला शिकायला आलो आम्ही. त्यानं सांगितलं बाबा नाथ बाबा मी फक्त पुरणपोळी खायला आलो. घरी पुरणपोळी आईला मागितली, आई रडू लागली. आई म्हणे आपली गरिबी मला देता येत नाही, तुला पुरणपोळी खायची असेल तर नाथाच तिथे जाय. आणि म्हणून आलं. नाथाने सांगितलं काही हरकत नाही. 3 नैवेद्य
एक गाभा पोथीला आहे, एक देवाला आहे आणि एक गंगेला आहे. तिन्ही नैवेद्य न्यायचे आणि पुरणपोळी खायची त्यानं आणि खुशालवरती माडीवरती झोपून राहायचं. पण अंतःकरणामध्ये एक निष्ठा होती त्याच्या, काय की नाथ बाबा माझा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. मग तिथे काही शिकणारे होते, गीता शिकणारे, ज्ञानेश्वरी शिकणारे, करे गावबा किंवा सतरांच्या टाकाला चल तिथे नाही काही, थोडंसं काहीतरी भागवत वगैरे श्रवण कर. त्यानं सांगितलं ज्याची गाडी बिघडली ते गॅरेजला लावेन, आपली गाडी बिघडलीच नाही म्हणे, गॅरेजला लावायचं काही काम नाही. आणि महाराज जेव्हा नाथांची प्रकृती थोडी खालावली, 15-20 वर्षापासून अध्ययन करणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांची कानं टवकारली की नाथ आपल्याला आता उत्तर रामायण लिहिण्यासाठी काय करतील, आदेश देतील. त्यावेळेस नाथांनी फक्त गावाला विचारलं, कर तू लिहितो का बघा. मला काय म्हणायचं, कोणतं दान केलं त्याच्यावर काहीच नाही, फक्त कृपेचं काय केलं दान. कृपा कटाक्ष न्याहाळी बाबा उमादेवी वरु विठ्ठले भक्तांनी झाले वरदाने आणि कना सुखवान आणि कना कृपा कटाक्ष न्याहाळी मज कृपा केली. आणि पुढे काय म्हटले महाराज, मुख्य सांगितली प्रेम खूण. त्यांनी मुख्य त्वे करून प्रेमाची मला काय दिलेली की खूण दिलेली आहे. विठाला विठाला प्रेम शब्द हा सगळ्यांचा परिचयच आहे. तुमच्याविषयी माझ्या अंतःकरणामध्ये जिव्हाळा आहे, प्रेम आहे. पण प्रेम शब्द हा एवढा काही सहसा सहसी तयार होणारा नाहीये. आदो श्रद्धा तत्संग तत भजन क्रिया. हे बघा प्रेम श्रमाचं कारण अगोदर श्रद्धा उत्पन्न होती, श्रद्धेद्वारा संगती घडती, संगती नंतर अंतःकरणामध्ये त्या ठिकाणी वर्णन करण्याची काय की क्रिया घडती. त्याच्यानंतर अनर्थ निवृत्ती. अनर्थ निवृत्ती म्हणजे समाधान. आपण महाराज संतांचं जर गुणगान गायलं, गुरुचं गुणगान गायलं की माणसाला काय मिळतं महाराज, समाधान मिळते. समाधानानंतर मग अंतःकरणामध्ये निष्ठा तयार होती. काय तयार होती, निष्ठा. आणि निष्ठेनंतर मग पुढे रुची तयार होती. रुची मला वाटतं कीर्तन ऐकणं वेगळं, रुचीनं ऐकणं वेगळं आहे. आता बघा भजन म्हणणं वेगळे, रुचीनं भजन म्हणणं वेगळं आहे. जेवणात सुद्धा तसे प्रकार, रुचीनं चवी चवी घेऊ ग्रास, ब्रह्मरस आवडी. म्हणून अगोदर श्रद्धा, नंतर संगती, नंतर भजन म्हणजे त्यांचं वर्णन, नंतर समाधान. समाधानानंतर मग निष्ठा बसते की जी निष्ठा आता हलत नाही. आणि निष्ठेनंतर अंतःकरणात रुची तयार होते. एकदा काही काही लोकांना म्हणा चला माऊलीच्या सोहळ्यात, नको 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 बाबा नकोच म्हणते. आणि मग तिथे एकदा गेली आणि गेल्यानंतर ते माऊलीचा सोहळा पाहिला आणि मग त्यांची बसती श्रद्धा. काय श्रद्धा बसते माहिती आहे का ते? 7-8 लाख लोक राहते पण एक उपाशी राहत नाही. पुन्हा काय कोणाला विंचू चावत नाही, कोणाचा काय ॲक्सिडेंट होत नाही. मग श्रद्धा बसली. ते म्हणतं काही झालं चालतं पण वारी सोडायचं नाही, तत्संग हा. आणि मग गावात आलं ना ते माऊली सोहळा पहा माणसांना, काय खायची मजा, काय पळायची मजा. म्हणजे त्याचं काय होतं महाराज, वर्णन करतोय. वर्णनानंतर काय होतं, अंतःकरणात समाधान होतं. समाधानानंतर निष्ठा बसते. काही झालं तरी चालेल, आता
पण आता वारी सोडायची नाही. आणि मग हळूहळू वारीमध्ये रुची निर्माण होती. पहिल्यांदा पळत होते बिस्किटं घ्यायला, केळं घ्यायला, पण आता म्हणतो नाही, आता भजनाशिवाय दुसरं काहीच नाही. अंतकरणात रुची तयार होती. आणि रुची निर्माण झाल्या की आसक्ती तयार होती. काय तयार होती? आसक्ती. आसक्ती कळते ना तुम्हाला? बघा, गुळाला जर मुंगळा चिकटला ना तर तुटेल, परंतु तो मुंगळा त्या गुळाला सोडित नाही. त्या गुळाविषयी काय निर्माण झाली? त्याची आसक्ती. आणि आसक्तीनंतर अंतःकरणामध्ये भाव तयार होतो. आणि भाव तयार झाल्यानंतर त्या ठिकाणी असं महाराज निरागस प्रेम तयार होत असतं. इतकं लांब प्रेमाचं ते हे महाराज. विठ्ठला विठ्ठला महाराजांनी सांगितलं, त्यांनी कृपा केली आणि कृपा केल्यानंतर त्यांनी मला एक प्रेम खूण देऊन टाकली. कोणती दिली? अभंगाचं दुसरं चरण. अद्वैताचा भाव दाखविला शुद्ध. अद्वैताचा भाव दाखविला शुद्ध. हे अद्वैताचा भाव शुद्ध दाखविला. अद्वैताचा भाव शुद्ध दाखविला. हे अद्वैताचा भाव शुद्ध दाखविला. अद्वैताचा भाव शुद्ध दाखविला. अद्वैताचा भाव शुद्ध दाखविला. अद्वैताचा भाव शुद्ध दाखविला. तेने अनिताला भुलेला मी. तेने अनिकाला भुलेला मी. अद्वैताचा भाव शुद्ध दाखविला. अद्वैताचा भाव शुद्ध दाखविला. भुलेला मी. तेने अनिकाला भुलेला मी. अद्वैताचा भाव शुद्ध दाखविला. शुद्ध अद्वैताचा म्हणता निरपेक्ष अद्वैत. एक लक्षात घ्या, आपल्याला भय नको आहे. आणि वेद काय म्हणतो? द्वितीयाद्वै भयम भवती. दुजे जव जव घडे तव तव संसार भय जोडे. आणि म्हणून महाराज वेदांत शास्त्र सोडून अन्य सगळी शास्त्र द्वैत प्रतिपादन करणारे आहे. आणि द्वैताचं प्रतिपादन त्यांनी केलं म्हणजे आपलं कल्याण होतं असल्यातला काही भाग नाही आहे. कारण द्वैत आपल्याला नाही शिकविताही आपल्याला कळतं, म्हणून त्याच्यात काही विशेष नाही. कारण तुम्हाला काही टफ माहीत नाही परमार्थ तरी द्वैत कळतं. याचा अर्थ द्वैत शिकणं म्हणजे काय मनुष्यपणाचं सार्थक आहे याच्यात, असं काही नाही. अद्वैताचं चिंतन करायला पाहिजे. मला वाटतं नाथ महाराजांकडे त्या कालखंडामध्ये एक माणूस आला आणि त्याने द्वैताची जेवढी जेवढी ग्रंथ होती ती सगळी त्या ठिकाणी अध्ययन केली महाराज. आणि मग त्याने काय करायचं की वाद घालायचा. तुम्ही अद्वैत मांडा, मी त्याचं खंडन करतो. मी द्वैत मांडतो, तुम्ही त्याचं काय करा की खंडन करा. महाराज 12 वर्ष वाराणसीला, 12 वर्ष तिकडे बद्री केदारला, 12 वर्ष इकडे तिकडे, 36 वर्ष अध्ययन केलं. कशाचं? द्वैत कळतं ना तुम्हाला. पुन्हा सांगतो, आपण सगळे वेगळे वेगळे आहोत असं आपल्याला डोक्यात आहे की नाही? आपलं हे द्वैतच आहे. हे काय की द्वैत आहे. आता मला ते द्वैताचे बाकीचे भाग नाही सांगायचे, पण हे ढोबळ मनानं सांगतो की हे द्वैत आहे. आणि त्यानं चिंतन कशाचं केलं की
काही झालं तरी सगळे आपण एक नाही, आणि जीव हा ब्रह्मरूप होऊ शकत नाही. तो कधीही त्याच्यापासून कसा राहणार आहे की वेगळा राहणार आहे. महाराज, जीव हा फार लहान आहे. यो वै भूमा सुखम नाल्पे सुखम असती. जो व्यापक असतो तो सुख स्वरूप असतो, जो अल्प असतो तिथं सुख राहत नाहीये. आणि यानं चिंतन कशाचं केलंय? द्वैताचं. आणि मग पैठणला आला, आणि पैठणला आल्यानंतर म्हणजे मला नाथांशी थोडंसं काय की चर्चा करायची. म्हणजे कशाची? मला द्वैत सिद्धी करायची. नाथांच्या घरी एक माता भगिनी भांडी धुणी करायला यायची. नाथ म्हणू लागले, बापा तुला माझ्याकडून काय लिहून घ्यायचं तर लिह, मी हारलो असं समज. तुझे द्वैत सिद्ध आहे ना, तर तुझं द्वैत तुला लकला, पण मला कशाला उगाच परेशान करतो म्हणे. नाही नाही तसं नाही, मला फुकट नाही पाहिजे म्हणे. आपण चर्चा करू, चर्चेमध्ये तुम्हाला हरू, आणि नंतर मग मला जयपत्र लिहून द्या म्हणे. नाथाने विचारलं, तू एवढ्या वर्ष काय केलं? म्हणे मी द्वैताचं अध्ययन केलं म्हणे, आणि द्वैताची सिद्धी केली. तेवढ्यामध्ये नाथाच्या घरी जी भांडी धुणी करणारी बाई होती अशी निघाली. नाथान तिला बोलावलं की बाई साहेब इकडे या. आता कधीच नाथ तिला बोलत नसं. अतिशय लहान बाई, नाथ महाराजांचा अधिकार किती मोठा, जागीरदार, भानुदासाची कुळी महाविष्णूचा अवतार, 36 वर्षे देवाने सेवा केलेली. बाई घाबरली आणि म्हणे, बाई या व्यासपीठावर बसा, मला तुमचं दर्शन घ्यायचं. ती म्हणे, बाबा माझ्याकडून काय गुन्हा झाला सांगा बरं म्हणे. माझ्याकडला गुन्हा काय झाला की मला तुम्ही एवढी मोठी शिक्षा का देऊन राहिले, जसं कशासाठी देऊन राहिले? बाई तसं नाही म्हणे, तुमच्यात जो जीवात्मा आहे, जो आत्मा आहे तोच माझ्यात आहे. आपला देह पंचमहाभूताचा आहे, आणि तुमचं माझं स्वरूप कसं आहे, एक आहे. ते म्हणे, बाबा मी अनंत जन्म घेतले तरी तुम्ही नाथ म्हणजे नाथच राहणार, आणि मी क्षुल्लक एक कशीत बाई म्हणजे बाईच राहणार आहे. तुम्ही मी कधीच एक होणार नाही. नाथ महाराज त्या द्वैतवाद्याला म्हणे, करे 36 वर्ष अभ्यास करून तू जे शिकला, ही बाई भांडे घासून तिचा निश्चय आहे, मग तू जतन तिच्यात काय पाहिजे? इतकं कशाला व्हायला गेला तू, इतका कशाला खटाटोप केला? हा द्वैत शिकवायची गरज नाही महाराज. तुम्हाला बघा, तुम्ही डुकराच्या त्या झुंडीमध्ये कुत्रे कधी जाणार नाही, त्याला द्वैत कळतं. ही डुकराचं आहे, आपण कुत्रे त्याच्यावरून वेगळे. हा हे ध्यानात घ्या. तुम्ही ढोरं असल्यानं ढोरं त्याच्यात कधी शेळ्या जाणार नाही, त्याला माहिती घे ढोरं आहे ना आपण शेळ्या आहे. द्वैत शिकायची गरज नाही. माणसाचा पुरुषार्थ कशामध्ये आहे तर अद्वैताचा अनुभव घेणे. इथे महाराजांनी लिहिलंय काय की मी काय शिकलो की अद्वैत. काय चरण आहे ते? अद्वैताचा भाव शुद्ध दाखविला, तेने अनेकाला बोले नामे. एक वाक्य मोठं या ठिकाणी महाराज आत्मविश्वास सांगतो, ज्याला शुद्ध वेदांत कळाला ना, त्याला जगामध्ये कितीही मोठं पद आलं तरी त्याला तो बोलत नाही. जो पदाला बोलत असेल असं समजा त्याला वेदांत कळाला नाही. विठाला विठाला त्याला अट्रॅक्शनच राहत नाही. किती म्हणजे फॉर्च्युनर नाही, ते 18 च्युनर जरी असली तरी त्याला त्याचं त्या ठिकाणी अट्रॅक्शन राहत नाही. का नाही? ब्रह्म सत्यम जगन मिथ्या, जीव ब्रह्मैव नापरा, या सिद्धांतामध्ये तो काय की जगत असतो. हे या सिद्धांतात तो जगत असतो. पुन्हा एक वाक्य सांगू का? सगळ्याची माफी मागून सांगतो. ज्याला खरंच वेदांत कळाला ना, तो कधीच पैशाच्या मागे लागत नाही, कधीच नाही. पैसा आला तरी खुश आणि नाही आला तरी खुश. इतक्या सहज जीवनामध्ये तो काय की जगत असतो. आणि म्हणून मान पद प्रतिष्ठा ह्या सगळ्या गोष्टी महाराजांनी लिहिलंय. मी बोले ना, मी कशालाच बोलणार नाहीये. विठाला विठाला भगवान महाराजांनी नाम निर्देशच करून दिला. काय दिला? श्री गुरु साखरे धन्य केली कृपा, त्रिभुवन दीपा सांगितले. आणि महाराजांनी सांगितलं की मी जर जास्त बोललो तर काय होईल, ती आत्मस्तुती होईल. त्याच्यापेक्षा वाणीला विराम दिलेला परवडतोय. आणि मला वाटतं माझ्याही वाणीला विराम दिलेला काय की परवडणार आहे. खरं तर असं आहे महाराज, आता ते माझं मोठेपण तुम्हाला वाटतं की महाराज मोठेपण सांगू राहिलं. तर विलास महाराजला माहिती की रात्री पुण्यामध्ये कीर्तन होतं, सकाळी 5ला म्हणजे येऊन झोपलोय. पुन्हा 10 ते 12 जालन्यात कीर्तन, पुन्हा 1 ते 4 देऊळगाव राज्यात भागवत सांगितलं, पुन्हा इथं कीर्तन आहे.
तुम्ही तर 2-3 बारे मेले असते. विठाला विठाला विडाल 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 मगाचा भाग सोडून द्या. पण मानवी जीवनामध्ये सगळ्यात महत्वाचे काय असेल तर श्री गुरु कृपा आहे. आणि म्हणून या सगळ्या अभंगाचा सारांश असा आहे. महाराज म्हणतात की माझ्यावर गुरुची कृपा केली, त्यांच्यावर जशी केली तशी आमच्यावरही केली. आणि मला वाटतं तुम्ही सुद्धा तुम्हाला जो गुरु आवडेल त्या गुरुकडे जा आणि त्या गुरुची काय कर कृपा संपादन करा. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे एकदा विठोबा रुक्माईचं भजन करू, त्याच्यानंतर ज्ञानेश्वर माऊली होईल आणि पुन्हा गायक मंडळी जे चांगल्या प्रकारची भैरवी होईल बरं का. हा विठाला विठाला विडाल 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 लक्ष दादा मला काही कळत नाही. पण एका माणसाने मला विचारलं म्हणे को शेवटला भैरवीच कोण म्हणते. आता काय उत्तर द्यावं त्याचं. अरे भैरवी सगळ्यात असा गोड राग आहे. आणि मग कीर्तन इकडे तिकडे हुकलं तरी भैरवी झाले की लोक म्हणते कीर्तन चांगलं झालं म्हणून दुसऱ्या दिवशी ते कीर्तनाला येते. तर भैरवी एवढ्यासाठीच म्हणायचे की पुन्हा तुम्ही दुसऱ्या दिवशी कीर्तनाला यावं याच्यासाठी. विठोबा रखुमाई जय ओंकार भोमाये ओंकार भोमाये विडंबर भोमाये ओंकार भोमाये विडंबर भोमाये ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. आ